विद्यार्थ्यांनो नमस्कार. 8th स्टँडर्ड मॅथ्समधील सेकंड चॅप्टर आपण शिकत होतो आणि तो म्हणजे पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल. तुम्हाला पॅरलल लाईन्स ट्रान्सव्हर्सल हे समजलेलं आहे आणि ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे अँगल्स तुमच्या लक्षात आलेले आहेत. अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल करस्पॉन्डिंग अँगल्स तुमच्या लक्षात आलेत. आज परत एकदा आपण त्याच कन्सेप्टपासून पुढे जाणार आहोत. बघा, मी सपोज दोन लाईन्स या अशा कुठल्याही दोन लाईन्स काढल्या आहेत. ठीक आहे, या दोन लाईन्समध्ये मी एक ट्रान्सव्हर्सल काढणार आहे. इफ वन ट्रान्सव्हर्सल इज इंटरसेक्ट टू लाईन्स, दॅट इज लाईन ए अँड बी, या दोन लाईन्स आहेत. हिला नाव देतो लाईन पी अँड क्यू, अँड सी डी इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ बोथ दी लाईन्स, देन देर आर 8 अँगल्स फॉर्म. तिकडे 8 प्रकारचे वेगवेगळे अँगल्स तयार होत आहेत आणि प्रत्येकाला आपण नाव देणार आहोत. पहिला भाग आपण शिकणार आहोत, तो ऑलरेडी काल शिकवलेला होता, तो पुन्हा एकदा घेतोय. बघा, मी करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता करस्पॉन्डिंग अँगल्स कुठले आहेत, कसे तयार होतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा, या कुठल्याही दोन लाईन्स आहेत. ए बी अँड पी क्यू आर टू लाईन्स. सी डी इज ट्रान्सव्हर्सल अँड इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम अँड एन टू द लाईन ए बी अँड पी क्यू. सी डी ही ट्रान्सव्हर्सल ए बी आणि पी क्यू या लाईनला एम आणि एनमध्ये जर इंटरसेक्ट करत असेल तर बघा, तिकडे 8 प्रकारचे वेगवेगळे अँगल्स तयार होत आहेत. काल सांगितल्याप्रमाणे इथे तयार होणारा एखादा अँगल आणि इकडे तयार होणारा अँगल, या अँगलला मी बोलणार आहे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ ईच अदर. म्हणजे समजा इथे मी नाव दिलं ए आणि इथे नाव दिलं जर बी, तर हा ए अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल ऑफ ईच अदर. ठीक आहे, तसंच लिहायचं झालं तर मी असं लिहू शकतो की नाही, अँगल सी एम ए अँड अँगल एम एन पी आर द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. सिमिलरली मी असंही लिहू शकतो. बघा, इथे एखादा अँगल जर मी विचार केला, अँगल सी एम बी अँड अँगल, मग सी एम बी या अँगलचा जर विचार केला तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल असेल अँगल एम एन क्यू. बरोबर. आता तुम्ही बोलाल सर करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, तर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे जेव्हा दोन लाईन्स, कुठल्याही दोन लाईन्स आपण काढतो, त्याला एक इंटरसेक्टिंग करून जाणारी लाईन्स असेल तर त्या लाईनवरतीच तयार होणारे जे अँगल्स असतात त्याला बोलतो आपण करस्पॉन्डिंग अँगल. मी तिसरा पेअर तयार केला तर तिसरा पेअर असा येईल की नाही, बघा कुठला येईल, ए एम एन, अँगल ए एम एन. मग या ए एम एन याचा करस्पॉन्डिंग अँगल या इकडे येईल, अँगल पी एन डी. ओके. मग आता या साईडला जर गेलो तर या अँगल जो आहे, कुठला अँगल आहे, अँगल बी एम एन. या बी एम एनचा करस्पॉन्डिंग अँगल इकडे येईल, अँगल क्यू एन डी. मग आता तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल झालेला आहे, कालही शिकवलं आहे. ठीक आहे. बघा, मी या पेपरच्या साहाय्याने तुम्हाला दाखवणार आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स कुठले आहेत. समजा हा इथे एक अँगल आहे, तर याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठे येणार, तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल या इकडे येणार. ठीक आहे, इकडचा आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे. सिमिलरली या इथे जर मी तो पेपर घेतला तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल या इकडे येणार आहे. हा आणि हा अँगल करस्पॉन्डिंग आहे. मग आता त्याच प्रकारे सेम बघा, मी इथे पेपर ठेवतो आहे, हा अँगल आणि याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठे येणार, या इथे. राईट. इकडचा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल झाले. मग आता तुम्हाला ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स कळालेत. मी तुम्हाला आता इंटेरियर अँगल सांगणार आहे. इंटेरियर अँगल्स तुमच्या लक्षात आले पाहिजेत. त्यानंतर आपण अल्टरनेट अँगल्ससुद्धा शिकणार आहोत. सेम कन्सेप्ट, या सेम कन्सेप्टमध्ये म्हणजे कशामध्ये, ट्रान्सव्हर्सल आणि पॅरलल लाईन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्समध्ये. बघा, मी पुन्हा एकदा इकडे थोड्याशा वेगळ्या अशा लाईन्स काढतो आहे. आपल्याला इंटरनल अँगल शिकायचे आहेत, इंटेरियर अँगल ज्याला आपण बोलणार आहोत. बघा, दोन या पॅरलल लाईन्स मी इथे काढल्या आहेत. ओके. या पॅरलल लाईन्सला परत एकदा मी नाव देतो आहे लाईन ए, लाईन बी, लाईन सी अँड लाईन डी. इफ देर इज अ ट्रान्सव्हर्सल, दॅट ट्रान्सव्हर्सल इज नेम ॲज अ लाईन सी अँड लाईन पी अँड लाईन क्यू. इट इंटरसेक्ट ॲट एम अँड एन टू द ए बी अँड सी डी लाईन. ठीक आहे. आता बघा, इंटेरियर या शब्दावरून तुमच्या थोडंसं लक्षात आलं पाहिजे होतं की इंटेरियर याचा अर्थ काय, आतमधले. ठीक आहे. इंटेरियर अँगल्स, मग आता आतमधले अँगल्स, मग आतमधले म्हणजे कशाचे आतमधले, तर या दोन
लाईन्सच्या आतमधले अँगल. मग 2 लाईन्सच्या आतमध्ये कुठले अँगल्स येतील बघा, तर 2 लाईन्सच्या आतमध्ये मी इकडचा एक अँगल ठेवला आणि हा इथे एक अँगल ठेवला, तर हे 2 अँगल एकमेकाच्या आतमध्ये येतील. म्हणजे उदाहरणार्थ मी आता हे पेपरच्या साहाय्याने नाही, सिम्पली तुम्हाला सांगणार आहे, हा अँगल आणि हा अँगल एकमेकाचे इंटेरियर अँगल आहेत, एकाच साईडला आहेत लाईनच्या आणि 2 लाईन्सच्या आतमध्ये आहेत. म्हणजे कुठला अँगल, अँगल AMN अँड अँगल CNM, AMN आणि MNC असं जरी लिहिलं तरी चालेल. अँगल MNC आर इंटेरियर अँगल. अल्सो या साईडला सुद्धा आहे सिमिलरली अँगल BMN, म्हणजे हा अँगल BMN अँड अँगल DNM किंवा MND, अँगल MND आर कॉल्ड ॲज द इंटेरियर अँगल पेअर. ओके. मग आता इंटेरियर अँगलसुद्धा तुम्हाला लक्षात आले असतील, तर मी पुढे घेऊन जाणार आहे तुम्हाला अल्टरनेट अँगलकडे. तोही भाग तुमच्या लक्षात आला पाहिजे, क्लिअर झाला पाहिजे. व्हॉट इज मिनिंग ऑफ अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल मी तुम्हाला मागच्याही वर्षी शिकवलं होतं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. या कुठल्याही 2 लाईन्स आहेत, याला मी नाव देतो आहे लाईन A, लाईन B. ओके. इकडे एक मी लाईन अशीच एक लाईन काढतो आहे, लाईन C अँड लाईन D. जर त्यांना छेदून जाणारी अशी एखादी ट्रान्सवर्सल मी काढली, कशी काढा ट्रान्सवर्सल, हिला नाव द्या लाईन P, लाईन Q, इंटरसेक्ट ॲट पॉईंट C अँड ॲट पॉईंट D. तर बघा, मागच्या वर्षी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितला होता, कुठे कशाचा, अल्टरनेट अँगलचा. कन्सेप्ट काय होता, तर जेव्हा Z आणि N तयार होतो, म्हणजे Z आणि N म्हणजे काय बघा, पहिल्यांदा इथे मी नाव देतो अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स. आता बघा, अल्टरनेट अँगल ना सिम्पल Z असा N, उलटा Z, उलटा N, हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. याला बोलायचं अल्टरनेट अँगल. म्हणजे काय, तर बघा, जेव्हा इथे असा एखादा Z तयार होतो आहे असं मी तुम्हाला बोलतो आहे, तेव्हा हा अँगल आणि हा इकडे तयार होणारा अँगल एकमेकाचा अल्टरनेट अँगल आहे. म्हणजे कुठला अँगल, अँगल ACD, अँगल ACD, CD इथे O नाव देतो चला, अँड अँगल CDO. ठीक आहे, इथे X नाव देतो आहे. अँगल ACD म्हणजे हा अँगल, CDO म्हणजे हा इकडचा अँगल, एकमेकाचे अल्टरनेट अँगल आहे. सिमिलरली जर मी उलट्या साईडने गेलो तर हा अँगल बघा, अँगल BCD, आणि याचा अल्टरनेट अँगल कुठे येईल, या साईडला, असा 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 उलटा Z तयार होईल बरोबर, BCD. आणि दुसरा काय, CDX, अँगल CDX, यांना आपण बोलणार आहोत अल्टरनेट अँगल. पण हे कुठले अल्टरनेट अँगल आहे, तर इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत ते. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे ते आतमधले अल्टरनेट अँगल आहे. हा अँगल आणि हा अँगल, Z तयार झाला बघा असा, इकडचा Z आणि इकडचा Z मधला हा उलटा Z. पण जर मी एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असा जर विचार केला तर बघा, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. मग आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे कुठले, तर बघा, मी इकडचा बाहेरचा अँगल घेतला तर त्याचा एक्सटेरियर अँगल या इकडे येईल. म्हणजे मी असं बोललो, P इथे नाव आहे C, PCA. ठीक आहे. मग PCA म्हणजे कुठला अँगल येईल बघा, जरा तुम्ही विचार करा. बघा, अँगल PCA म्हणजे PCA, त्याचा अल्टरनेट अँगल या इकडे येणार, अँगल QDO इकडे, आणि याचा इंटेरियर अँगल या इकडे जाईल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. अँगल XD इकडनं सुरुवात करतो, PCB, अँगल PCB अँड अँगल XDQ हे आहेत एकमेकांचे अल्टरनेट, एक्सटर्नल अल्टरनेट अँगल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्टरनेट अँगल जेव्हा आपण शिकतो आहे तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, ZN. म्हणजे आता सिम्पल सांगायचं तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे, अल्टरनेट अँगल सिम्पली लक्षात ठेवायचे असतील तर बघा, मी असं एखादी डायग्राम काढल्यानंतर हा अँगल आणि हा अँगल एकमेकाचा अल्टरनेट अँगल आहे, हा इकडचा अँगल आणि हा एकमेकांचा अल्टरनेट अँगल आहे. पण हे इंटरनल, एक्सटर्नल अल्टरनेट अँगल इकडे आणि इकडे, हा इथला अँगल आणि हा इथला अँगल अल्टरनेट अँगल आहे.
ओके, पुढे जातो मी थोडासा. अपोजिट अँगलचा कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या अँगलचा अपोजिट अँगल ह्या इकडे असतो, याचा अपोजिट अँगल इकडे असतो. अपोजिट अँगलचा कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर असेल. तर मग आता आपण स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 2.1. अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 2.1. ठीक आहे, बघा थोडासा स्पीडने मी घेणार आहे कारण ऑलरेडी तुम्हाला आता हे सगळे कन्सेप्ट कळालेले आहेत. कुठल्याही दोन अशा लाईन्स आहेत. ठीक आहे, या दोन लाईन्सला एक इंटरसेक्ट करून जाणारा एक ट्रान्सवर्सल आहे. या अशी एक ट्रान्सवर्सल त्या दोन लाईनला इंटरसेक्ट करून जाते. हा आहे प्रॅक्टिस सेट 2.1. बघा अशी एक डायग्राम त्यांनी दिली आहे. इकडे आहे अँगल पी. ओके, हा आहे अँगल क्यू, अँगल एस, अँगल आर, अँगल डब्ल्यू, अँगल एक्स, अँगल वाय, अँगल झेड. आणि प्रश्न काय बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर ईच अँगल इज शोन बाय द लेटर फिल इन द बॉक्सेस इन द गिवन बिलो. पहिल्यांदा मला लिहायचं आहे प्रश्न पहिल्यामध्ये क्वेश्चन नंबर 1मध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा करस्पॉन्डिंग अँगल्स, ठीक आहे, आणि करस्पॉन्डिंग अँगल्स फिल इन द ब्लँक्स आहे. पहिलं दिलं आहे, फर्स्ट आहे अँगल पी अँड इथे आहे बॉक्स. आता तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. सेकंड आहे अँगल क्यू अँड इकडे मला अँगल लिहायचा आहे. तिसरा अँगल आर अँड अँगल, आणि लास्ट चौथा आहे अँगल एस अँड असा बॉक्स आहे. तर मला काय करायचं आहे, करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स लिहायच्या आहेत. ओके, एकदम सिम्पल आहे. बघा करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स. अँगल पी, या अँगल पीचा करस्पॉन्डिंग अँगल कुठे आहे, तर मी तुम्हाला सांगितलं एकाच लाईनवर जेव्हा दोन अँगल्स येतात असे, हा इकडचा अँगल आणि हा अँगल म्हणजे अँगल डब्ल्यू करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ठीक आहे, अँगल क्यू, या क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल कुठे आहे, या इकडचा करस्पॉन्डिंग अँगल असाच खाली सरकवला तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठे आहे, अँगल एक्स. अँगल आर, आरचा करस्पॉन्डिंग अँगल आहे वाय, अँगल वाय, आणि एसचा करस्पॉन्डिंग अँगल आहे, बघा एसचा बाहेर इकडे जाणार हा याच लाईनवरती, अँगल झेड. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स तुम्हाला कळालेत. पुढचा त्याच्यामधलाच प्रश्न आहे, इंटेरियर अँगल्स तुम्हाला लिहायचे आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगल लिहायचे आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. मग आता इंटेरियर अल्टरनेट अँगल्स लिहिता येतील सगळ्यांना, तर येस, अल्टरनेट अँगल म्हणजे झेड. बघा असा हा झेड, आणि झेडच्या आतमधले असणारे अँगल म्हणजे काय, अँगल एस अँड अँगल एक्स, बरोबर. दुसरा आहे अँगल डब्ल्यू अँड अँगल डब्ल्यू, आणि दुसरा कुठे येईल बघा, डब्ल्यू आणि आर, हा इथे उलटा झेड, डब्ल्यू अँड अँगल आर आर द इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. ओके, म्हणजे हे तुमच्या लक्षात आलेत. क्वेश्चन नंबर 2सुद्धा अतिशय सिम्पल आहे, तोही मी घेऊन टाकणार आहे आत्ता लगेचच. बघा तुम्हाला फटाफट हे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. सगळ्यांना कन्सेप्ट तर क्लिअर होणारच आहेत. अल्टरनेट अँगल पुढे आपण पॅरलल लाईन्समध्येही पाहणार आहोत हे सगळे अँगल्स. पुढची डायग्राम ही अशी दिली आहे बघा, अशी एक लाईन आहे सिम्पल. ओके, आणि दुसरी एक इकडे एक ट्रान्सवर्सल आहे, इकडे एक ट्रान्सवर्सल आहे अशी. आता क्वेश्चन असा आहे बघा, इथे त्यांनी नावं दिली आहेत अँगलला, अँगल ए, अँगल बी, अँगल सी अँड अँगल डी. इथे आहे अँगल ई, अँगल एफ, जी अँड अँगल एच. मला काय करायचं आहे बघा, ऑब्झर्व द गिवन फिगर, ऑब्झर्व द अँगल्स शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स. पहिलं मला लिहायचं आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल. बघा पहिला भाग काय लिहायचा आहे, व्यवस्थित लक्ष द्या. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. कुठे आहेत इंटेरियर अल्टरनेट अँगल, तर मी विचार करणार झेड कुठे तयार झाला आहे, तर बघा या इकडनं जर मी सुरुवात केली असा आणि असा गेलो तर हा इकडे आणि हा इथे एक अँगल आहे बघा झेडच्या मध्ये, म्हणजे अँगल सी अँड अँगल ई आर इंटेरियर अल्टरनेट अँगल. सिमिलरली इकडे बघा असा एक एन तयार झाला आहे, म्हणजेच अँगल बी अँड अँगल एच आर इंटेरियर अल्टरनेट अँगल. बघा ना जरा व्यवस्थित, इकडे असा गेला हा सी
आणि हा ई, इकडनं मी असं गेलो तर बी अँगल आणि अँगल एच आर इंटेरियर अल्टरनेट अँगल. सिमिलरली जर मी सेकंड क्वेश्चनमध्ये गेलो, सेकंड आहे मला लिहायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स तर तुम्हाला आता समजलेलेच आहेत. बघा या डीचा करस्पॉन्डिंग अँगल इकडे जाईल एच. अँगल डी अँड अँगल एच करस्पॉन्डिंग अँगल आहेत. सेम अँगल सी अँड अँगल जी, सी अँड अँगल जी, अँगल बी अँड अँगल एफ. ओके, हे आता लक्षात येईल तुमच्या व्यवस्थित. बघा इथे मी लिहितो आहे अँगल ए अँड अँगल, हा एचा कुठे जाईल अँगल, अँगल ई आर करस्पॉन्डिंग अँगल. आणि लास्ट आहे इंटेरियर अँगल. हा खूप सोपा प्रश्न आहे. इंटेरियर अँगल, इंटेरियर ओनली इंटेरियर अँगल्स लिहायचे आहेत. मग इंटेरियर म्हणजे आतले अँगल्स. अँगल बी अँड अँगल ई आर इंटेरियर अँगल. दुसरा अँगल सी अँड अँगल एच. ओके, म्हणजे असे काही कन्सेप्ट तुम्हाला समजलेले असतील. 2.1 प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट केलेला आहे. इथे आपण स्टॉप करू. थँक्यू.